नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एस-एस-सी जी-डी असेल आणि त्याच पद्धतीने पोलीस भरती या दोन्ही एक्झामच्या ज्या जाहिराती आहेत त्या ऑलरेडी निघलेल्या आहेत आणि त्याचं पोलीस भरतीचे जे फॉर्म भरणं देखील कंप्लीट झालेलं आहे. एस-एस-सी जी-डी साठी मात्र फॉर्म भरण्याचे जे काही डेट्स आहेत त्या अजून देखील चालू आहेत आणि त्या आपल्या कंटिन्यू राहणार आहेत आपल्या कुठल्या तरी या 31 डिसेंबर या तारखेपर्यंत जे आहे ते तुम्हाला फॉर्म भरून जे एक्झामची जी तयारी आहे ते तुम्हाला चालू करायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण एक विशेष लेक्चर जे आहे ते आजचं आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. की मागं देखील आपण बरेच असे एक स्पेशल लेक्चर ज्याला म्हणतो आपण ते आपण ऑलरेडी आपल्या ह्या अंकगणित असेल आणि बुद्धिबळाच्या क्रॅश कोर्स मध्ये आपण अधूनमधून घेतलेले आहे. ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर असणार आहे बघा हे खास करून आपण त्याच गोष्टीसाठी प्रायोरिटी आपण जे आहे ते दिलेले आहे. तर आजचे जे लेक्चर असणार आहे हे खास करून म्हणजे काय बघणार आहोत आपण आजच्या लेक्चर मध्ये तर तो मुद्दा जो आहे तर तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. तर बघा जसं की तुम्हाला तसं म्हणलं की तुम्हाला दोन्ही एक्झामसाठी जाहिरात जी आहे ती दिलेली आहे. तर याच अनुषंगाने बघा तुम्ही सध्या सगळीकडे ऑनलाईन लेक्चर्स असेल किंवा जास्त करून ऑनलाईनलाच म्हणेल मी तर ऑफलाईन मध्ये तर तुम्हाला ही गोष्ट कधीही बघायला मिळणार नाहीये. ठीक आहे. तर ह्या ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये तर दोन्ही बॅच जाहिराती आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बघा तुम्हाला कोणकोणत्या प्रत्येक ह्याच्यामध्ये युट्यूब चॅनलवरती असेल किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला अशा पद्धतीच्या ज्या बॅचेस आहेत त्या बघायला मिळतील. म्हणजे ₹1 असेल किंवा ₹15 असेल, ₹200 असेल किंवा ₹350 तुमच्यासाठी संपूर्ण बॅच जी आहे ती तुम्हाला काय तर बघायला दिली जाते. तर आजचं जे लेक्चर आहे आपण तर ह्याच गोष्टीसाठी आपण प्रायोरिटी देणार आहोत की खरंच ह्या ज्या ऑनलाईन बॅचेस ज्या असतात किंवा ही बॅच ज्या असते तर ही आपल्यासाठी खास करून आपल्या स्पर्धा परीक्षेच्या ह्या क्षेत्रामध्ये करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवा ह्याला एक आपण संधी म्हणायचं का आपली एक होणारी फसवणूक म्हणायचं. तर ह्या गोष्टीसाठी लक्षात ठेवा ही महत्वाची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की खरंच एक्झाम समोर आल्यानंतर एक्झामची डेट मला जर माहित झाल्यानंतर किंवा जाहिरात आल्यानंतर अशा ज्या काही बॅचेस असतात की या बॅचेसना ही आपली एक संधी असते की बाबा माझं जे सिलेक्शन आहे ते ह्या बॅच मधून खरंच होऊ शकतं. काही माझी फक्त फसवणुकीसाठी ह्या ज्या बॅचेस आहेत त्या फक्त लॉन्च केल्या जातात. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण एक व्यवहार म्हणू किंवा एक काय म्हणू आपण त्याला व्यवसाय म्हणू आपण का खरंच यामध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांचं देखील यामध्ये काहीतरी हित असतंय की आपण किंवा आता या गोष्टीसाठी की आपण प्रत्येक बाबा बॅच घेणार त्यानंतर बॅच पूर्ण होईल आपली एक्झामला जाणार मग त्यानंतर मग काहीतरी बाबा आपली जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा काहीतरी फायदा झाला तर तो ऑब्विसली ती संधी म्हणणार आहे की मला ही एक संधी होती आणि मी त्याचा फायदा करून घेतला. पण जर ती फसवणूक असेल तर मात्र तुम्हाला तुमचं काहीतरी ती जी वेळ आहे त्या वेळ जाण्याच्या आधी आपल्याला काय व्हायचंय रे तर इथं शांत व्हायचंय. ठीक आहे. तर हे जे आजचं लेक्चर आहे ते आपण त्याच गोष्टीसाठी प्रायोरिटी काय म्हणतो प्रायोरिटी देणार आहोत याच गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहे की खरंच या ज्या काय बॅचेस असतात या खरंच की आपली एक संधी आहे एक आपली फसवणूक आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. कारण लक्षात ठेवा ही अत्यंत खूप आणि म्हणजे अभ्यास एक साईडला राहिला आपला पण अभ्यासाव्यतिरिक्त ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट खास करून असणार आहे कुठल्या तर नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे रिसेंटली नुकताच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एसएससी म्हणजे आपलं एसएससी म्हणेल किंवा कुठली एसएससी असेल किंवा पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे खास करून नवीन आहे रिसेंटली बाबा मी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे किंवा करणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी तर हे लेक्चर लक्षात ठेवा फार फार महत्वाचं आहे. कारण हीच गोष्ट असते ज्याच्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड असणार आहे की जर माझं सिलेक्शन होणार असेल तर ते किती वर्षात होणार आहे. ठीक आहे. अशा बॅचेस मधून मग ते 1 वर्षात होईल 2 वर्षात होईल किंवा पुढे जाऊन मला 5 ते 6 वर्ष लागतील. हे जर ठरवणारी जी गोष्ट आहे लक्षात ठेवा या गोष्टीमधला हा एक अत्यंत महत्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे कुठला की तुम्ही बॅच कुठले घेतायचा मग खरंच या ज्या बॅचेस तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे रुपयामध्ये पण तुम्हाला बॅच मिळते माहितच आहे. एसएससी साठी सध्या 3-4 बॅच एक सध्या खूप चर्चेमध्ये आहे बघा. ₹200 मध्ये बॅच तुम्हाला सध्या मिळत आहे. तर मग ह्या ज्या काही बॅचेस आहेत मग खरंच ह्याच्यातून आपल्याला काय फायदा संधी आहे आपला फायदा होणार आहे का आपली ह्यामधून काहीतरी फसवणूक होणार आहे. तर ह्या गोष्टीबद्दल आपण आता चर्चा करायची आहे आणि तर सुरुवात करू आपण आजच्या लेक्चरला आणि यामध्ये सुरुवातीला आपण ज्या काही गोष्टी बघणार आहोत बघा की ज्या गोष्टीबद्दल आपण म्हणलं की ज्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्या चर्चेसाठी आपण हे जे पॉइंट्स आहेत त्या प्रत्येक पॉइंट नुसार आपण जे आहे ते आजच्या लेक्चरला चर्चा करायचं. ठीक आहे. तर टाइम पिरियड किती असेल किंवा तुम्हाला पण माहिती असेल एसएससी दिलं तर ऑलरेडी आपल्याला तुम्हाला एक्झामच्या जे काही मंथ्स आहेत ते देखील डिक्लेअर केले आहेत. म्हणजे आजपासून जर कन्सिडर केलं आपण किंवा या डिसेंबर महिन्यापासून जर नुसतं कन्सिडर केलं तर आपल्याकडे फक्त आणि फक्त 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. सेम पोलीस भरतीसाठी अजून तारखा जाहीर किंवा डिक्लेअर केलेल्या नाहीये. एक्झाम लागली म्हणजे 2 महिन्यामध्ये पण लागू शकते आणि
नाही लागली म्हणजे पुढे जाऊन आपल्याला 3 आणि 4 किंवा 5 महिन्यानंतर देखील आपल्याला लेखी परीक्षेसाठी किंवा ग्राउंडच्या एक्झामसाठी आपल्याला सामोरं जावं लागेल. पण म्हणजे त्या बाबतीमध्ये अजून आपल्याला काही क्लेरिफिकेशन काय नाहीये पोलीस भरतीसाठी. एसएससीजीडीला तर ऑलरेडी आपल्याला मंथ जो आहे तो आपल्याला एक्झामला डिक्लेअर केलेला आहे एसएससीनं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट आपण चर्चा करूया तो म्हणजे क्लासचं महत्व काय असणार तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही जो काय क्लास लावणार असेल किंवा ज्या क्लासची तुम्हाला प्रायोरिटी आहे मग ते दोन्हीच्या बाबतीमध्ये म्हणतोय मी. मग तो ऑफलाईन असू दे किंवा ऑनलाईन असू दे. ठीक आहे. दोन्ही कॅटेगरीच्या क्लासचं महत्व म्हणतोय मी की काय कोणत्याही पर्टिक्युलर ह्याच्याबद्दल आपण इथे चर्चा करणार नाही. ठीक आहे. ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल त्याच्यामुळे याचं क्लासचं महत्व खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे नुसतं लक्षात ठेवा ती परीक्षा नाहीये. तर त्याच्यावर लक्षात ठेवा तुमचं जिथून तुम्ही सिलेक्शन होत आहे तिथून पुढचं सगळं आयुष्य तुमचं लक्षात ठेवा त्या गोष्टीवरती अवलंबून असते. ठीक आहे. त्यामुळे ते नुसतं स्पर्धा परीक्षा नाही आपल्यासाठी. स्पर्धा परीक्षा जरी नुसतं एक नाव जरी असलं तर लक्षात ठेवा मी तर म्हणेन प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याला तुमचं एक आयुष्याची पुढची सुरुवात आपलं भविष्य म्हणू शकतायचा या भविष्याच्या कॅटेगरीनुसारच तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो या स्पर्धा परीक्षेच्या क्लासकडे असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावर तुमचं तिथून पुढचं सर्वस्वी आयुष्य जे आहे ते तुमचं अवलंबून असणार आहे. ठीक आहे. मग ह्या आयुष्याकडे बघत असताना आपल्याला काहीतरी सिरियसनेस असलं पाहिजे, गांभीर्य असलं पाहिजे. मग ते गांभीर्य असताना म्हणून तुम्हाला म्हटलं की क्लासचं महत्व काय असणार आहे तर हेच तुम्हाला पहिल्या त्यातनं शिकायचं आहे की जो तुम्ही क्लास लावताय त्याला फक्त एक क्लासच्या दृष्टिकोनातून अजिबात बघायचं नाही. तर ती गोष्ट लक्षात ठेवा तुमचं पुढचं तिथून पुढचं सर्वस्व आयुष्य जे आहे ते तुमचं सेटल करणारी ती गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये फक्त तुमचं एकट्याचं आयुष्य लक्षात ठेवा कधीही सुधारत नाही. तर त्याच्यामध्ये तुमच्या 3 पिढ्या येतात. एक म्हणजे आपण स्वतः जो विद्यार्थी क्लास लावतोय तो त्याचे आई वडील आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यापासून पुढची येणारी 3री पिढी. मग अशा 3 पिढ्या लक्षात ठेवा ह्या डिपेंड असतात तुमचा तुम्ही जो काही क्लास जॉईन करताय त्या क्लासच्या जीवावरती. ठीक आहे. त्यामुळे क्लास सिलेक्ट करत असताना क्लास लावत असताना तुमचं हे महत्व हे गांभीर्य तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर त्याला एक साधी सिंपल लक्षात ठेवा ह्या आपला जो क्लास आहे लक्षात ठेवा हा आपला 10वी असेल किंवा आपण 12वी मध्ये पण जे काही क्लास लावतो त्या 10वी आणि 12वीच्या क्लास सारखा हा आपला क्लास नाही. की आपण कधी तर गेलो किंवा मला नुसता क्लास लावलेला आहे मला फक्त पास व्हायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक तो मोटिव्ह असतो की 10वी-12वी मध्ये बघा की नाही मला फक्त क्लिअर व्हायचं आपल्याला. मला काही 90% किंवा 95% स्कोर आणायचा नाही. मला फक्त म्हणजे काय क्लिअर व्हायचंय मध्ये 35% असेल किंवा 40% असेल. लक्षात ठेवा हा अप्रोच कधीही आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या क्लासमध्ये तुमचा अजिबात असता कामा नये. ठीक आहे. म्हणजे काय तर गेलोय मी आणि मला फक्त काय ते बाबा पोलीस भरती असेल तर मला एक 60-70 स्कोर आला पाहिजे किंवा एसएससीजीडीला म्हटलं तर बाबा 100 किंवा 120 स्कोर आला पाहिजे. हा अप्रोच आपला कधीच नसला पाहिजे. आपला अप्रोच जो असणार आहे तो म्हणजे कम्प्लिटली असेल तो म्हणजे मला जो क्लास लावायचा आहे तो मला सिलेक्शन होण्यासाठी क्लास लावायचा. ठीक आहे. हा अप्रोच तुमचा असला पाहिजे. पोलीस भरती करत असाल तर मला पोलीस कॉन्स्टेबल मध्ये भरती होण्यासाठी मला क्लास लावायचा आहे. तर हे गांभीर्य तुमचं पहिला एकतर क्लिअर करून घ्या प्रत्येक विद्यार्थ्याने की क्लास का लावायचा तुम्हाला किंवा त्याचं महत्व काय. ठीक आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांना जनरल क्लासचा अप्रोच म्हणून कुठल्याही विद्यार्थ्यांना जर तुम्ही क्लास लावत असाल तर त्याचा परिणाम तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये 100% बघायला मिळणार. ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट क्लिअर करून टाका डोक्यामध्ये की आपल्याला तो क्लास जो आहे तो तुमचं लक्षात ठेवा तिथून पुढचं आयुष्य म्हणून तुम्हाला त्या क्लासकडे बघायचं. ठीक आहे. ही पहिली तर एक गोष्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. दुसरी एक गोष्ट बघा दुसरी आपण काय घेतलेलं आहे तर तो क्लास जो लावताय तुम्ही तर तो का लावायचा आहे. ठीक आहे. तर हे क्लाससाठी जर काही दोन्हीच्या बाबतीमध्ये आपण इथे चर्चा करतोय आणि जे काही आपण मगाशी जे बघितलं ते खास करून ऑफलाईन मध्ये तर तुम्हाला ती गोष्ट कधीच मिळणार नाही. ऑफलाईन मध्ये कुठेही जावा तुम्हाला ₹1 100 आणि ₹200 मध्ये तर कुठेही कधीही बॅच तुम्हाला बघायला मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे जो काही तुम्ही क्लास लावताय तो का लावावा ही एक तुम्हाला प्री डिफाईन गोष्ट असली पाहिजे. ठीक आहे. पहिली तर एक गोष्ट म्हणजे तुमचा अभ्यासक्रम एकदम कम्प्लिटली ती तर एक गोष्ट म्हणजे बेसिक प्रायोरिटीज आहेत बघा ती तर ह्याला असलीच पाहिजे. ठीक आहे. की मी जो क्लास लावतोय तो नंतर मला अभ्यासक्रम कळला पाहिजे. दोन्ही गोष्टींसाठी आपण इथे चर्चा करतोय. एक म्हणजे पोलीस असेल किंवा एसएससी साठी असणार आहे. दोन्ही नुसतं पोलीस किंवा नुसतं एसएससी साठी आपण चर्चा करत नाहीये. दोन्ही एक्झामसाठी कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्तीत जास्त जो काही वर्ग आहे तो या 2 एक्झामचा टार्गेट करतो. एक तर एसएससी असेल दुसरी आपली कुठली आहे तर पोलीस भरती. मग जो मी क्लास लावतोय त्यामध्ये आपली एक बेसिक एक रिक्वायरमेंट असेल किंवा पहिला पॉईंट ज्याला म्हणून आपण तो तर तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे मी जो क्लास लावतो तिथं माझा पूर्ण अभ्यासक्रम झाला पाहिजे. ही एक आपली बेसिक प्रायोरिटी असणार आहे. पण मी तर म्हणेन लक्षात ठेवा ह्याच्यापेक्षाही दुसरी एक महत्वाची गोष्ट दुसरी एक मेन प्रायोरिटी ज्याला म्हणतो तर मी तो क्लास लावल्यानंतर मला तिथं माझ्या सिलेक्शनची गॅरंटी मिळणार आहे.
ठीक आहे. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, ज्याच्याबद्दल तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. साधा सिंपल एक्झाम्पल काय, ज्यावेळी तुम्ही कुठलीही एखादी वस्तू मार्केटमधनं खरेदी करता किंवा आपण साधा एखादा मोबाईल घेत असतोय किंवा आपली चप्पल एखादी जर तुम्ही घेण्यासाठी कुठल्या दुकानामध्ये गेला, तरी लक्षात ठेवा आपण त्या दुकानदाराला त्या वस्तूची, त्या चप्पलची किंवा त्या मोबाईलची गॅरंटी किती आहे हे विचारत असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे मग ती तर गोष्ट आपल्याला पायात घालायची आहे आणि आपल्याला डेली यूज करण्याची गोष्ट आहे. मग ह्या दोन गोष्टीमध्ये जर आपण एवढ्या पद्धतीनं जर काळजी घेत असेल, तर तुम्ही विचार करा, जो तुम्ही क्लास लावताय त्याला आपण आयुष्य म्हणून बघणार आहोत, आपल्या पुढचं जे काही इथून पुढचं जे काही आपली लाईफ आहे ती सेटलमेंट करायची आहे. मग त्या गोष्टीचं जर आपण तो लावत असेल, तर ते लावत असताना आपण ह्या गॅरंटी बद्दल आपण कधी विचार केलाय का? हा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला स्वतःला पण विचारायचा आहे. आणि तुम्ही तो क्लास जॉईन करत असताना तुम्ही देखील या गोष्टीची काय करून घ्यायचे, लक्षात ठेवा, खास करून काळजी घ्यायचा. ठीक आहे. काय असेल तर बघा ना, खरंच जो मी क्लास लावतोय तर त्याला क्लास मधून मी अभ्यासक्रम शिकलो, अभ्यास केला, क्लास लावला, एखादे तुम्ही टाइम पिरियड दिला, 6 महिने असेल, वर्ष असेल किंवा 6 वर्ष असेल, तर यामधून तो शिक्षक किंवा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या सिलेक्शनची गॅरंटी देऊ शकते का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर ह्या गोष्टीबद्दल जर तिथे चर्चाच होत नसेल, लक्ष ठेवा, तर तुम्ही स्वतः विचार करा तुमचा क्लास लावण्याचा फायदा काय? मग तुम्ही जर तुमची ही बेसिक प्रायोरिटी जर असेल की मला क्लास लावायचा आहे, तर फक्त अभ्यास करून शिकण्यासाठी जर तुम्हाला क्लास लावायचा असेल, तर तुम्ही स्वतः शिकू शकताय. तुम्हाला त्या क्लासची काहीही आवश्यकता नाही. फक्त एवढाच फरक आहे, जो तुम्ही अभ्यासक्रम तुम्हाला पुढील 3-4 महिन्यामध्ये शिकायला मिळणार आहे, तोच अभ्यासक्रम शिकण्यासाठी फक्त तुम्हाला कालावधी फक्त जास्त लागेल. एवढाच फरक होणार आहे. बाकी काहीही फरक तुम्ही क्लास लावला आणि नाही लावला ह्यामध्ये काय होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे अभ्यासक्रमासोबतच तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीला खूप प्रायोरिटी दिली पाहिजे की आपल्याला माझ्या सिलेक्शनची गॅरंटी तुम्हाला मिळते. ऑब्विसली आता गॅरंटी पाहिजे म्हणल्यानंतर शिक्षण लक्षात ठेवा, दोन्ही तर्फे चांगल्या पद्धतीने चाललं लागतं. एक तो शिक्षक स्वतः आणि दुसरा विद्यार्थी, ह्या दोघांचा समन्वय साधणं फार गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट तुम्ही देखील स्वतः पण आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करायलाच पाहिजे. पण आपण हे जे काही सध्या चर्चा करतोय ती एक वन साइडेड आपण चर्चा करतोय क्लासच्या माध्यमात. ठीक आहे. क्लास आणि तो शिक्षक. सध्या आपण स्टुडंटचा जो काही अभ्यासक्रम आहे किंवा स्टुडंटचा जो काही प्लॅन आहे त्याच्याबद्दल आपण इथे चर्चा करत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीला अभ्यासक्रमाच्या सोबतच जास्त तुमची प्रायोरिटी ह्या गोष्टीला असली पाहिजे की आपण तुम्ही जात असताना अभ्यासक्रम तर शिकणारच आहात. कारण लक्षात ठेवा, अभ्यासक्रम शिकणं ही गोष्ट वेगळी आहे आपल्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये. 10वी-12वी सारखं नाही की तुम्ही अभ्यासक्रम शिकला म्हणजे तुम्ही काहीतरी 40-50% मार्क 100% पाडू शकशील, नो डाऊट. पण आपली ही स्पर्धा परीक्षा ही तर त्याला काही आपल्याला काय उपयोग नाही. म्हणजे तुम्ही 50 मार्क पाडा, 60 मार्क पाडा, महत्वाचं कधी आहे तुम्हाला जो काही कट ऑफ असतो आपल्या प्रत्येक एक्झामसाठी, तो कट ऑफ तुमचा क्लिअर होणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे म्हणून तुम्हाला म्हटलं की अभ्यासक्रम शिकणं ही गोष्ट वेगळी आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि जो तुम्ही अभ्यासक्रम शिकतायचा, त्या अभ्यासक्रम शिकल्यानंतर त्याचा वापर करून तुम्ही सिलेक्शन मिळवणं ही एक गोष्ट फार वेगळी आहे. म्हणजेच अभ्यासक्रम झाला म्हणजे आपली बॅच संपली, जो काही तुमचा कालावधी असेल, 2 महिन्याचा असेल, 3 महिन्याचा असेल, बॅच संपल्यानंतर लक्षात ठेवा तुमचं खरं काम चालू होतं तुमच्या सिलेक्शनच्या दृष्टिकोनात. मग तुम्ही जो काय अभ्यास शिकलेला आहात, त्या अभ्यासाचा आता कसा वापर करायचा, मला त्याला कसा काय म्हणतो डिझाईन करावं लागेल मला, जेणेकरून मला ती एक्झाम जी आहे ती क्रॅक होतात किंवा क्रॅक केली पाहिजे. मग ही गोष्ट जी आहे अभ्यासक्रमावरून सिलेक्शन वरती येणं, ही लक्षात ठेवा गोष्ट खूप वेगळी आहे. याच्यामध्ये तुमचा अभ्यासक्रम कुठेही मॅटर करत नाही. त्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टींना जे आहे ते आपल्याला प्रायोरिटी द्यावी लागते. ठीक आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टीवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे की जो अभ्यासक्रम तुम्ही शिकतायचा आणि ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमाला अजून एक गोष्ट तुम्ही ऍड करू शकतायचा, ज्याला आपण म्हणतो की एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे. एक्झाम ओरिएंटेड टीचिंग किंवा एक्झाम ओरिएंटेड, ज्याला आपण परीक्षाभिमुख शिक्षण जे म्हणतो बघा. तर हे परीक्षाभिमुख शिक्षण तुम्हाला हा अभ्यासक्रम शिकताना देखील या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कारण एक्झाम ओरिएंटेड परीक्षाभिमुख शिक्षण जर तुम्ही घेत असेल तर तुम्हाला सिलेक्शन मिळवणं खूप सोपं जातं. पण जर तुम्ही परीक्षाभिमुख शिक्षण जर घेत नसेल, ज्याला आपण एक्झाम ओरिएंटेड टीचिंग जे म्हणतोय, जर ते तुम्हाला जर मिळत नसेल हे अभ्यासक्रम शिकत असताना, तर मात्र सिलेक्शन मिळवणं लक्षात ठेवा फार कठीण होतं आणि म्हणूनच आपला कालावधी वाढतो. म्हणजे काही विद्यार्थी बघा 1 ते मॅक्सिमम 2 वर्षामध्ये पोलीस भरती होतात, SSC ची एक्झाम काढतात. आणि काही विद्यार्थी तुम्हालाही देखील माहित असेल, तुमच्या मित्र परिवारामध्ये असतील, जे विद्यार्थी 6, 7, 8 वर्ष देखील कालावधी घेतात पोलीस भरती असेल किंवा SSC चा कॉन्स्टेबल होण्यासाठी. मग तुम्ही विचार करू शकता एखादा विद्यार्थी एका दुसऱ्या वर्षामध्ये कसा काढतोय आणि हे बाकीचे विद्यार्थी 6, 7, 8 वर्ष का घेतात.
त्याचं एकमेव रिझन लक्षात ठेवा, तुम्ही जो अभ्यासक्रम शिकतायचा त्याच्यामध्ये जर ही गोष्ट येत नसेल, परीक्षाभिमुख शिक्षण येत नसेल किंवा एक्झाम ओरिएंटेड टीचिंग जर त्यामध्ये येत नसेल, त्यावेळी लक्षात ठेवा हा 1-2 वर्षाचा कालावधी तुमचा 7-8 वर्षांवरती पण जातो. त्याला एकमेव रिझन ती गोष्ट आहे. मग तुम्ही क्लास जो काय तुम्ही शिक्षण घेतायचा आणि शिक्षण घेण्यास कशासाठी ती पण पॉईंट तुम्ही इथे कव्हर करू शकता की शिक्षण तुम्ही जे काही घेणार असेल त्या क्लासमध्ये सेम तुम्ही हे गोष्ट त्यामध्ये असली पाहिजे. जर का तुम्ही अभ्यास पण शिकणार आहे, गणित विषय असेल किंवा बुद्धिमत्ता विषय असेल किंवा आणि आपला मराठी असेल किंवा जीएसटी असेल, तर त्या शिक्षकानं तुम्हाला त्या परत सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजे सांगितल्या करणे त्या गरजेच्या आहेत किंवा त्याचं कर्तव्य असणार आहे की एखादी पॉइंट वरती कशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये ह्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, ही गोष्ट तुम्हाला त्या शिक्षकांना क्लिअर करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठीच तुम्ही तो क्लासमध्ये जे काही शिक्षण घेतायचं ते त्यासाठीच घेणार आहे. कारण ती गोष्ट जर त्या शिक्षकाने तुम्हाला नाही क्लिअर केली तर मात्र ज्यावेळी तुमची बॅच संपते तिथून मग पुढचं जे काम आहे, जे म्हणलं तुम्हाला अभ्यासक्रमावरून सिलेक्शन वरती येण्याचं जे काम आहे, मग ह्या मधला जो काही टाइम पिरियड असतो लक्षात ठेवा, तिथं मग तुम्हाला ते स्वतःवर काम करावं. म्हणजे तुम्हाला जो वेळ जो काळ जो आहे तो शिक्षक तुमचा कमी करू शकला असता, त्याने जर ती गोष्ट नाही सांगितली तुम्हाला तर त्या सर्व गोष्टी आपल्याला स्वतः कराव्या लागतात. आणि म्हणूनच हा जो टाइम पिरियड आहे म्हणलं तुम्हाला की 1-2 वर्षाचे 6-7-8 वर्ष होण्याचं रिझन ते एकमेव आहे. म्हणजे काय, जर ती गोष्ट तुम्हाला ती प्रॉपर शिक्षण तिथं नाही मिळालं त्या गोष्टीमध्ये एक्झाम ती क्रॅक करण्यासाठी, तर त्या सर्व गोष्टी स्वतः तुम्हाला शिकाव्या लागतात. आणि म्हणूनच त्यासाठी मग तुम्हाला एक्झामचा एक्सपिरियन्स असणं फार गरजेचं आहे. मग ते एक्झामचा एक एक्सपिरियन्स लक्षात ठेवा, आपल्यासाठी कमीत कमी 1 वर्ष आपलं वाया घालवतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक सिंगल अटेम्प्ट म्हणजे एखाद्या सध्या समजा आता पुढे आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये आपल्याला एक्झाम्सला सामोरं जायचं आहे, तर त्या एक्झाम्स मध्ये समजा तुमचं काहीतरी एखाद्या दुसऱ्या मार्क्ससाठी सिलेक्शन हुकलं, तर लक्षात ठेवा तो एक चान्स तुमच्यासाठी 1 वर्ष तुमचं वाया घालवलं. पण कन्सिडर काय, एका वर्षात जर पुढच्या वर्षी परीक्षा आली तर, पण जर पुढच्या वर्षी जर ती परीक्षा नाही आली तर लक्षात ठेवा आपले एक चान्स जर हुकला तर आपले 2 वर्ष तुमची देखील वाया जाऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टींना तुमचं गांभीर्य असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या 3 गोष्टी क्लिअर करून तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. एक तर क्लास तुम्हीचं महत्व काय, तर एक आयुष्य म्हणून तुम्हाला बघायचं आहे. दुसऱ्या क्लास का लावायचा आणि त्यामध्ये शिक्षण तुम्हाला कसल्या पद्धतीचं तुम्हाला काय करायचंय तर चेक करायचंय की या गोष्टी मला तिथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीचं शिक्षण मला तिथे मिळणार आहे का. ठीक आहे, आणि त्यानंतर एक सगळ्यात लास्टचा जो काही पॉईंट आहे बघा, जो की आपण बघूया आता, तो म्हणजे कुठला आहे तर एक बॅच ज्यावेळी तुमची पूर्ण होते आणि त्यानंतर पुढचं काम मला काय करायचं. ठीक आहे, कारण ज्यावेळी लक्षात ठेवा तुम्ही ऑनलाईन एखादी बॅच परचेस केली, समजा मग म्हटलं 200 रुपयाची बॅच परचेस केली तुम्ही, त्यानंतर ती बॅच पूर्ण झाली आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते आता करायचं. कारण ऑफलाईन मध्ये असं मी यामध्ये असं म्हणत नाही की तुम्हाला ऑफलाईन मध्ये मग ह्यामध्ये बेटर वे पडेल किंवा ऑनलाईन बेटर वे पडेल. तुम्हाला ज्या काही गोष्टी आता आपण चर्चा केल्या त्या तुम्हाला कुठेही मिळू देत, ऑनलाईनला मिळू देत किंवा ऑफलाईनला मिळू देत, तुमची प्रायोरिटी ह्याच गोष्टींना असली पाहिजे. ठीक आहे, मात्र ऑनलाईन मध्ये ती गोष्ट होऊ शकत नाही, कारण बॅच संपल्यानंतर तर आपला त्या शिक्षकाचा कॉन्टॅक्ट एवढा तर अजिबात येत नाही. विद्यार्थी म्हणून आपण स्वतःहून तर ती गोष्ट कधीही विचारली जात नाही. त्यामुळे बॅच संपल्यानंतर पूर्ण म्हणजे कम्प्लिटली तो विद्यार्थ्याच्या पुढे एक पूर्ण असा क्वेश्चन मार्कच असतोय की आता करायचं काय. कारण सांगणारा शिक्षक नसतोय, बॅच मध्ये आपण फक्त शिक्षण अभ्यासक्रम शिकलेला असतोय. ठीक आहे, ज्याबद्दल आपण आता चर्चा केली ते अभ्यासक्रम झाल्यानंतर मग आता पुढे काय करायचं आणि अभ्यासक्रमापासून संपला माझा आणि आता मला सिलेक्शन पर्यंत जाण्याची जी काही प्रोसेस आहे, ह्या प्रोसेस मध्ये आता मी एकटा पडलेला आहे. बरोबर, कारण ज्या गोष्टी महत्वाच्या, ज्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या एक्झाम ओरिएंटेड किंवा आपल्याला बॅच मध्ये बॅच चालू असताना तुमची बॅच झाल्यानंतर पुढे कोणत्या गोष्टी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची असते बघा, ती असते आपली टेस्ट सिरीज. ठीक आहे, तर ही टेस्ट सिरीज मग कशा पद्धतीने द्यायची, टॉपिक नुसार द्यायची का 100 मार्कची द्यायची, मॉक टेस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही देत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते, अनालिसिस कसं करायचं असते, सगळ्याला ऑनलाईन जर मी एक्झाम देणार असेल तर कशा पद्धतीचा अभ्यासक्रम मला केला पाहिजे, कशा पद्धतीचा पॅटर्न तिथं राबवला पाहिजे, या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी मात्र हा जो काय मधला पिरियड असतो आपला अभ्यासक्रम संपल्यानंतर बॅच संपल्यानंतर, त्यावेळी मात्र तुमच्याकडे पूर्ण म्हणजे तुम्ही कम्प्लिटली ब्लँक होऊन जाता की आता करायचं काय. त्यामुळे ही गोष्ट खूप मॅटर करते. ज्यावेळी तुमची एखादी बॅच तुम्ही ऑनलाईन परचेस करता, बॅच संपते तुमची, त्यानंतर आता पुढं, कारण रिव्हिजन तर गोष्ट खूप महत्वाची असते. खास करून गणित आणि बुद्धिमत्ता विषयी जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकायचे असतील तर त्यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे कुठलं तर रिव्हिजन पॉईंट हा अत्यंत महत्वाचा असतो.
मग रिव्हिजन कशी करायची, मग त्या गोष्टी सांगण्यासाठी तो शिक्षक तुमच्या समोर असणं फार गरजेचं आहे, ज्याने तुम्हाला ती बॅच जी आहे ती किंवा पूर्ण चांगल्या पद्धतीने शिकवलेली आहे. ठीक आहे. मग अशा वेळी तो विद्यार्थी काय होत जातो रे, तर कम्प्लिटली ह्याच्यात जातो, तो काय म्हणतो आपण ब्लँक होतो, क्वेश्चन मार्क पिरियड होतो त्याच्यात. मग अशा वेळी त्यामुळेच त्याला परत एकदा परत तो काहीतरी होतो, मग परत तो कुठली तर दुसरी एखादी बॅच परचेस करतो किंवा कुठल्या तरी ऑफलाईन लेक्चरसाठी मग हे जातो. मग अशा वेळी मग तुमच्याकडे प्रश्नचिन्ह उभा राहतो की मग ती जी ऑनलाईन बॅच तुम्ही घेतलेली होती त्याचा तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला, किंवा त्याचा घेऊन तुम्हाला फायदा नक्की काय झाला ह्याचा विचार करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता बघूया की आपण एक एक्झाम्पल बघू आपण, ज्याच्यानुसार तुम्हाला क्लिअर करेल की तर हे पॉईंट तर तुम्हाला सगळे चांगल्या पद्धतीने क्लिअर झाले असतील किंवा याच्यावर तुम्ही पुनर्विचार करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही जे क्लास लावत असताना जर ह्या गोष्टींचा विचार नाही केला तर जसं तुम्हाला म्हणलं की जे सिलेक्शन तुम्हाला 1 ते 2 वर्षामध्ये मिळणं गरजेचं होतं ते तुम्हाला कधीही मिळू शकत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट सांगतो तुम्हाला. ठीक आहे. कारण तुम्ही जर ह्या गोष्टींना प्रायोरिटी देत नसेल तर ऑब्व्हियसली साधी गोष्ट आहे, जे सिलेक्शन जे आहे ते देखील तुमच्यापासून दूर जाईल. दूर जाईल म्हणजे जे 1-2 वर्षामध्ये येणार होतं त्यासाठी तुम्हाला पुढे जाऊन 4-4 आणि 5-5 वर्ष जो आहे तो काय होईल, तर कालावधी जो तुम्हाला त्याची वेळ किंवा वाट पाहून बसावी लागेल. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी नक्की चेक करत जावा ज्यावेळी तुम्ही एखादी कुठली बॅच जॉईन करशील त्यावेळी. ठीक आहे. तर एक मार्केटिंगचं एक एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जी गोष्ट आहे ती तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर बघू शकता 2 चहाचे गाळे मी कन्सिडर केलेले आहे. ठीक आहे. ह्याला आपण काय करूया, एक चहाचा स्टॉल ए म्हणू आपण आणि हा जो आहे तो स्टॉल बी आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर एक जनरल एक्झाम्पल घेतोय जो जे की तुमच्याशी निगडीत असणार आहे, तुम्हाला देखील हा डेली अनुभव 100% येत असणार आहे. तर हा जो पहिला जो स्टॉल आहे तर बघा आपल्याला कन्सिडर करू की तुम्हाला जो आहे तो इथं 5 रुपयाला चहा मिळतो. ठीक आहे. दुसरा एक स्टॉल हे जो आहे तो इथं काय आहे, 5 रुपये नाही तर इथं 10 रुपयाला जो आहे तो तुम्हाला चहा मिळतो. मग आता ज्यावेळी तुम्ही एखाद्या कन्सिडर करा एखाद्या गावातून आलाय. ठीक आहे. जसं की जे म्हणलं की ज्यावेळी नवीन गाव म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादी नवीन बॅच घ्यायला जाताय त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायचा आहे. तर मग गेल्यानंतर ऑब्व्हियसली हे 2 स्टॉल तुमच्या समोर आहेत आणि इथं तुम्हाला चेक करा. मग आता आल्यानंतर तुमच्या समोर प्रश्न आहे, इथं तर तुम्हाला बोर्ड दिसतो, इथं 5 रुपयाला चहा आहे, इथं 10 रुपयाला चहा आहे. ठीक आहे. मग पहिली प्रायोरिटी आपण काय करणार आहे, तर चहा तर मला प्यायचा आहे, पण मला सध्या त्या चहाच्या क्वालिटी बद्दल काहीच नॉलेज नाहीये कारण मी त्या गावामध्ये नवीन आहे. त्यामुळे 2 गाड्या आहेत माझ्याकडे आणि दोन्हीसाठी मला काय करायचंय, आता कुठेतरी आपल्याला चहा पिण्यासाठी जायचंय. मग पहिली प्रायोरिटी तुमची काय असेल, ऑब्व्हियसली आपण प्रायोरिटी देतो या नवीन ज्यावेळी तुम्ही गावामध्ये असाल त्यावेळी असणार तुमची कुठली, आपण पैशाला प्रायोरिटी देतो. काय तर इथं कमी कॉस्टच्या आहे त्यामुळे आपण ह्याला प्रायोरिटी देतो. त्यामुळे तुम्ही इथं जाता, इथला चहा पिता, पण चहा गेल्यानंतर ज्यावेळी तुम्ही 5 रुपये चहा पिल्यानंतर जर तुम्हाला ती क्वालिटी नाही मिळाली त्या गोष्टीची, ठीक आहे, म्हणजे इथं जर समजा तुम्हाला ती क्वालिटीच मिळाली नाही कशाची, चहा पिण्याची, तर मात्र भले कॉस्ट कमी आहे 5 रुपये, पण 5 रुपये देत असताना तुम्हाला आपण काय म्हणतो तर क्वालिटी एवढी नव्हती, 5 रुपये आपण त्याला धस बसतो. पण चहा तर पिलेला आहे आपण, पैसे तर द्यावे लागतील. त्यामुळे ना इलाज असतो तुम्हाला इथं पैसे पेच करावे लागतात. ठीक आहे. पण दुसऱ्या दिवशी किंवा परत समजा काहीतरी वेळ आली तुम्ही इथं आला चहा, मग तुमच्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर झाली की इथं क्वालिटी नाहीये. मग इथं रेट जरी जास्त असला तरी देखील लक्षात ठेवा तुम्ही इथं चहा पिण्यासाठी येता आणि चहा पिता आणि जर इथं क्वालिटी ह्याच्यापेक्षा जर ती क्वालिटी तुम्हाला इथं बेटर मिळाली तर 10 रुपये द्यायला आपल्याला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही. लक्षात ठेवा आपण स्वखुशीने 10 रुपये पेड करतो. ठीक आहे. मग हीच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या या स्पर्धा परीक्षेत देखील आहे. मग आपण ही गोष्ट जर चहा पिताना जर ह्या गोष्टींचा जर विचार करत असेल तर तुम्ही विचार करा, ज्या गोष्टीवरती आपलं संपूर्ण आयुष्य डिपेंड आहे त्या गोष्टीचा विचार आपण का करत नाही. ते म्हणजे कुठले असणार आहे तर शिक्षण. मग शिक्षणासाठी जर क्वालिटी, ज्याला आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणू आपण, ठीक आहे, मग क्वालिटी एज्युकेशन साठी जर मला थोडेफार पैसे जर जास्त पे करावे लागत असतील तर लक्षात ठेवा आपण विचार का करत नाही ह्या गोष्टीचा. तर त्याच्यावरती एक प्रश्न आहे, त्याच्यावरती तुम्हाला पुनर्विचार करणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. मग तुम्ही विचार करा की तिथं 5 रुपये मला इथं फक्त 10 रुपये द्यायचे. ठीक आहे. एक्स्ट्रा जर तुम्ही दोघांना डिफरन्स काढला तर तो आहे फक्त 5 रुपये. पण या 5 रुपये वरती जर मला चहा पिल्यानंतर जर एक मनसमाधान किंवा एक आनंद ज्याला म्हणतो आपण ते जर मिळत असेल तर आपण स्वखुशीने हे एक्स्ट्रा 5 रुपये पे करायला तयार पण होतो.
मग हीच गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आपण मगाशी बघितल्या मध्ये आपल्या या ऑनलाईन स्पर्धा परीक्षेच्या मध्ये 1 रुपयाला बॅच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्या बॅच परचेस करायचे असतात, लक्षात ठेवा तुम्हाला आधी पेमेंट करावं लागतं. सर्वांना माहिती आहे ऑनलाईन बॅच म्हणल्यानंतर सुरुवातीला पेड असते पैसे. ठीक आहे. मग आधी पैसे जर पेड केले आणि नंतर तुम्ही विचार करा, जर तुम्हाला तुमच्या वाट्याला अशा पद्धतीचा जर चहा आला, तर लक्षात ठेवा तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा दुसरा पर्याय राहत नसतो. रिफंड तर कुठेही सध्या हे नाहीये, काय म्हणतो आपण त्याला, तर सोय कुठंच नसते. ठीक आहे. तुम्ही पैसे पेड केले, आत गेला, सगळा अभ्यासक्रम शिकला, आणि या पद्धतीची जर क्वालिटी तुम्हाला तिथं मिळाली, तर त्याला लक्षात ठेवा ती संधी राहत नाही आपल्यासाठी. ती आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, तर तुमची तिथं फसवणूक होणार आहे. ठीक आहे. आणि फसवणूक झाल्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही ऑलरेडी त्या बॅचची जी काही फी आहे ती ऑलरेडी तुम्ही पेड करून बसलायसा. मग ती किती रुपये असू दे, 1 रुपया असो, 15 रुपये असो, किंवा 350 रुपये असू दे. ठीक आहे. मात्र ज्यावेळी तुम्ही जर तीच आधी पेड केलं आणि तुम्हाला अशा पद्धतीचा जर अनुभव असेल की जिथं क्वालिटी एज्युकेशनला जर तुम्हाला अनुभव येत असेल, तर मात्र अशा वेळी तुम्ही आपण काय म्हणू शकतो, तर ती संधी असेल आपल्यासाठी. ठीक आहे. की बाबा मी कमी पैसे पेड केलेत, पण मला चांगलं क्वालिटी एज्युकेशन तिथे मिळालं. मग ही गोष्ट खरंच तिथं होते का? होत असेल तर चांगली गोष्ट आहे, जर होत नसेल तर मात्र आपली त्या ठिकाणी आपल्याला काय त्यांची फसवणूक होणार आहे, लक्षात ठेवा. पण जोपर्यंत एवढ्या काही मी बॅचेस बघितलेल्या आहेत परचेस करून, किंवा काही ठिकाणी अनुभव देखील स्वतः घेतलेला आहे, मग जास्तीत जास्त करून लक्षात ठेवा तिथं संधी कधीही राहत नाही. कारण साधी गोष्ट आहे, मार्केटमध्ये तुम्ही जाऊ शकता, किंवा मार्केटला सर्वे आपल्याला सर्वांना माहित आहे, एखादी क्वालिटी गोष्ट जर आपल्याला परचेस करायची असेल तर त्या ठिकाणी थोडीशी एक्स्ट्रा रक्कम जी आहे ती आपल्याला नेहमी पेड करावी लागते. सेम मोबाईलच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. ऍपलचा पण मोबाईल आहे, त्याची प्राइस लाखा दीड लाखांमध्ये पण असते, आणि आपल्याला 10, 8, 12 हजारचे देखील आपल्याला काय रे मोबाईल्स मिळतात. पण आणि कधी कधी कंडिशन अशी पण असते की जास्त फीचर्स 10 हजार रुपये वाल्याच्या मोबाईल मध्ये असतात, पण लक्षात ठेवा जी क्वालिटी म्हणतो आपण युज करण्याची असेल, किंवा हँडलिंगची असेल, कॅमेराची असेल, किंवा आणि बाकीच्या गोष्टींमध्ये, पण ती क्वालिटी कुठे रे तर आपल्याला ऍपल मध्येच मिळते. ठीक आहे. त्यामुळे पण त्यासाठी काय रे आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा पैसे जे आहेत, थोडेशा म्हणण्यापेक्षा जास्त जी रक्कम आहे ती आपल्याला पेड करावी लागते. मग लक्षात ठेवा नेहमी आपण ही गोष्ट शिक्षणाच्या बाबतीमध्ये का विचार करत नाही, ह्या गोष्टीचा विचार करणं आपल्याला फार गरजेचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा लक्षात ठेवा क्षेत्र सध्या असं झालेलं आहे तिथं फक्त आणि फक्त ह्या गोष्टींकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. पण ह्यामध्ये विद्यार्थ्यांचा विचार कुठेही केला जातो का नाही यावरती विचार करणं, खास करून आपल्याला एक विद्यार्थी म्हणून लक्षात ठेवा. मी तर एक शिक्षक म्हणून तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही विद्यार्थी म्हणून ह्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. कारण तुम्ही इथे विचार करा, तुम्ही एकदा पेमेंट पेड केल्यानंतर तुमचा काहीही संबंध तिथं राहत नाही. तुम्हाला मग फक्त तिथनं पुढे बॅच ही बघावीच लागेल. तुम्ही बघा, अन्यथा न बघा, याचा काहीही संबंध किंवा त्याचा फीडबॅक अजिबात घेतला जात नाही. कारण तुम्ही सुरुवातीला ऑलरेडी काय केली आहे, ती जी रक्कम आहे त्या बॅचची ऑलरेडी पेड केलेली आहे. ठीक आहे. मग दुसरी एक गोष्ट आता अत्यंत महत्वाची बघा, आय होप ह्या पॉईंट मधून तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने क्लिअर झाल्या असतील, की मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असते, आणि आपल्याला कशा पद्धतीचा अप्रोच एक विद्यार्थी म्हणून घेतला पाहिजे, किंवा काळजी कुठल्या गोष्टीची घेतली पाहिजे, हे नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. तर आता एक दुसऱ्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊ आपण, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट बद्दल आपण आता चर्चा करूया. ती म्हणजे एक खरंच एक आयडियल बॅच जी असते बघा, मग ती ऑफलाईन असू दे किंवा ऑनलाईन असू दे, तर या बॅचचा नेमका कालावधी किती असला पाहिजे. ठीक आहे. तर ह्याच गोष्ट आहे बघा, बॅचचा नेमका कालावधी किती असतोय, आणि बॅच नक्की लावायची कधी असते, जेणेकरून लक्षात ठेवा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण एकाच गोष्टीसाठी प्रायोरिटी दिलेली आहे, ती म्हणजे तुमचं सिलेक्शन. तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करताय, ही प्रायोरिटी माझी अजिबात नसणार आहे. कारण तुम्हाला पण माहित आहे, एखादा क्लास, एखादी बॅच जर तुम्ही जॉईन करत असाल, तर आपला मेन पर्पज जो मोटिव्ह असतोय तो सिंगल आहे, तो आणि तोच असला पाहिजे, ते म्हणजे कुठलं माझं सिलेक्शन झालं पाहिजे. ठीक आहे. जे काही मी शिकतोय, जो शिक्षक मला शिकवतोय, त्याचा फायदा होऊन मला माझं जे भरती झालं पाहिजे, किंवा SSCGD मध्ये मला पोस्ट मिळाली पाहिजे. ठीक आहे. ही एकमेव प्रायोरिटी तुमची असली पाहिजे. अभ्यासक्रम शिकणं ही कधीही तुमची प्रायोरिटी असता कामा नये, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा, एक बॅचचा नेमका कालावधी किती असला पाहिजे, तर दोन्हीसाठी म्हणतो मी, पोलीस भरती असेल किंवा SSCGD असेल, तर एक आयडियल टाइम लक्षात ठेवा. पोलीस भरती असेल तर तो असतो किती, 5 ते 5.5 महिने. ठीक आहे. हा आयडियल टाइम आहे. किती, 5 ते 5.5 महिने आयडियल टाइम आहे. ऑफलाईन बॅचच्या कन्सिडर म्हणून म्हणतोय मी तुम्हाला, ऑफलाईन बॅच किंवा ऑनलाईन बॅच असेल ते, त्यामध्ये कन्सिडर असं आहे की दिवसाला एक लेक्चर. ठीक आहे. इथं काय होणार आहे तुमचं,
दिवसाला एक लेक्चर तुमचं होणार आहे आणि ते किती तासाचं, तर 2 तासाचं. ठीक आहे, हे ह्याच्यामध्ये ऍझम्पशन. दिवसाला एक लेक्चर तुमचं व्हायला पाहिजे आणि त्याचा जो काही टाइम पिरियड आहे त्या लेक्चरचा तो किती असला पाहिजे, 2 तास असला पाहिजे. ऑफलाईनला माहिती आहे समोरासमोर असतो विद्यार्थी आणि शिक्षक पण, त्यामुळे शंका कुशंका ही ऑन द स्पॉट येतात. ऑनलाईनला ते येत नाही. ऑनलाईनला लक्षात ठेवा मॅक्सिमम हा जो लेक्चरचा जो काही टाइम पिरियड आहे तो असतो किती आपला, तर 1 तासाचा लेक्चर असतो. ठीक आहे का, ते पण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असते, जिथं फक्त शिक्षक तुम्हाला शिकवत असतोय, तुम्ही क्रॉस क्वेश्चनिंग करू शकत नाही. लाईव्ह बॅच मध्ये करू शकता पण सेम जास्तीत जास्त प्रायोरिटी आहे, कारण लाईव्ह बॅच मध्ये भयंकर विद्यार्थी असतात. तो देखील शिक्षक आहे किती विद्यार्थ्यांच्या शंका क्लिअर करू शकेल. त्यामुळे लाईव्ह लेक्चर जरी असलं तरी देखील तिथं लक्ष द्यावं, शंकाचा जो काय पार्ट आहे तो थोडासा कुठेतरी साईडला राखावा. ठीक आहे, त्यामुळे ऑनलाईनला म्हणलं असेल तर तुमचं 1 तासाचं लेक्चर होतं तिथं, आणि ऑफलाईनला जर म्हणला तर 2 तासाचं लेक्चर होतं. हा आयडियल टाइम पिरियड आहे. तुम्ही कुठलीही बॅच लावा, पोलीस भरती लावा किंवा SSC GD ची बॅच लावा. ठीक आहे, मग हा आयडियल टाइम आहे. लक्षात ठेवा किती, 5 ते 5.5 महिने. जास्तीत जास्त तुम्ही वाढवू शकता 6 महिन्यापर्यंत. मग इथं उलट पण असतं बरं का, एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल सर मग पोलीस भरतीसाठी जर समजा मी 1 वर्षाची जर बॅच लावत असेल तर ते म्हणजे चालेल का. आता तुम्हाला पण विचार करू शकता सर, आयडियल टाइम जसं म्हणलं की दिवसाला एकामध्ये तुमचं व्हायलाच पाहिजे एक लेक्चर, आणि ते होतच असते ते. पण जर समजा तुम्ही पोलीस भरतीसाठी तुम्ही 1 वर्ष बॅच लावली आणि त्यांनी सिलेबस जो आहे तो 1 वर्षापर्यंत कंटिन्यू केला, मग ऑफलाईन मध्ये असेल किंवा ऑनलाईन मध्ये असेल, तर ही गोष्ट देखील होता कामा नये. त्याचं रिझन असं, कारण लवकरात लवकर तुमचं बॅच म्हणजे जी गोष्ट एवढ्या महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होती, ती गोष्टीसाठी तुम्ही जर 1 वर्ष जर घालवत असेल तर तुम्ही विनाकारण टाइम पिरियड दिलेला आहे. म्हणजे ऍक्च्युअली तिथं आपलं त्या शिक्षकाचं काम होणार आहे ह्या 5 ते 5.5 महिन्यामध्ये अभ्यासक्रम शिकवून. तिथून पुढची जे काही काम असते, रिव्हिजन असेल, त्यानंतर जो काही मी सगळ्या गोष्टी शिकवता, सगळ्या किती 5-5.5 महिने आपण तर कंटिन्यू प्रेझेंट तर राहत नाही क्लासमध्ये, कधी तर आपली सुट्टी पडते. म्हणजे ज्या दिवशी सुट्टी पडलेली आहे आपली, तोच त्या दिवशी काय सिलेबस झाला, मग तिथून पुढचं जे काय राहिलेलं जे काही काम आहे ते आपल्याला ते नंतर करावं लागतं. मग एखाद्या टॉपिकला मी अब्सेंट असेल तर त्याची रिव्हिजन करण्यासाठी मला परत वेळ द्यावा लागतो. त्यामुळे तिथून जे काय तुमचं काम आहे ते तुमचं तिथून पुढच्या टाइम पिरियड पासून चालू होईल 5.5-6 महिन्यानंतर. पण याच्यासाठी जर तुम्ही 1 वर्ष देत असेल तर मात्र तुम्हाला आपण देखील बोर होतो, किती महिने एकाच बॅच साठी आपण तपासायचं लेक्चर हॉलमध्ये. त्यामुळे 1 वर्ष पण देखील चालणार नाही. आयडियल टाइम एवढ्यामध्ये तुमची बॅच जी आहे ते पूर्ण झाली पाहिजे. मग तुम्ही विचार करा, जे आपण मगाशी म्हणलं की ती जी संधी आहे का फसवणूक आहे, ज्या काही ऑनलाईन बॅच सध्या चालू आहेत बघा, म्हणजे ऍड आल्यानंतर, तर तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल थोडीशी डिटेल चर्चा करू आपण. आता जसं तुम्हाला म्हणलं की SSC GDचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला सांगितलंय काय रे, तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे हे 3 महिन्यांमध्ये आपल्याला एक्झामला काय जायचं आहे, तर सामोरं जायचंय. ठीक आहे, हे त्यांनी महिने सांगितले आहे, तिथं अजून एक्झाम डेट डिक्लेअर नाही. ठीक आहे, हे 3 महिने त्यांनी दिलेले आहेत, फेब्रुवारी, मार्च असेल किंवा एप्रिल असेल. मग आता तुम्ही आजपासून जर कन्सिडर केलं तर कन्सिडर करा, आज तारीख किती आहे ते, तर 15 डिसेंबर आज तारीख आहे. आणि कन्सिडर करू आपण ह्या सगळ्यांचा मध्य घेऊया. ठीक आहे, जास्त पुढं पण जायला नको पण जास्त मागं पण यायला नको. आपण कन्सिडर करूया काय, तर 15 मार्च महिन्यामध्ये किंवा 15 मार्चच्या तारखेपासून माझी GDची एक्झाम जी आहे ती सुरू होईल. मग तुम्ही टाइम पिरियड काढू शकता इथनं पुढं. 15 डिसेंबर ते जानेवारीचा एक मिळेल, त्यानंतर फेब्रुवारीचा एक मिळेल, हा एक महिना, हा दुसरा आणि हा तिसरा. बघू शकता का, फक्त किती महिने कालावधी आहे आपल्याकडे, अजून फक्त 3 महिन्याचा. मग तुम्हाला आताच म्हटलं की आयडियल टाइम, जो आयडियल टाइम म्हणजे कुठला, तर त्याच्यामध्ये शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवू पण शकतो आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने ते शिक्षण जे आहे ते घेऊ पण शकतो. एक परिपूर्ण शिक्षण जे म्हणतो ते घेऊ पण शकतोय. तो टाइम पिरियड आपला किती असत होता, तर 1 लागले आपण टाकायला 6 महिने कन्सिडर करू. ठीक आहे, 5 ते 6 महिने. कधी कधी आपल्याला सुट्ट्या जास्त पडतात, काहीतरी मागं पुढे होतं, ते सगळं कन्सिडर करतो. 5 ते 6 महिने हा आयडियल टाइम आहे. आणि आपल्याकडे शिल्लक टाइम किती आहे, फक्त 1 ते 3 महिन्याचा टाइम पिरियड आपल्याकडे फक्त शिल्लक आहे. मग तुम्ही विचार करा, ह्याच्यामध्ये जे काही टीचिंग केलं जाईल ते खरंच परिपूर्ण टीचिंग असेल का रे, ह्या गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे. की ज्या गोष्टीसाठी मला आयडियली 5 ते 6 महिने शिकवण्यासाठी जाणार आहे, तीच गोष्ट आता 3 महिन्यामध्ये कशी शिकवली जाईल, जर शिकवून होत असेल तर याचा मला फायदा किती होणार आहे. सेम ही गोष्ट ऑनलाईन पद्धतीने क्लिअर करणं काय अवघड नाही. लक्षात ठेवा, डेली तुमच्यासाठी 2 लेक्चर जे आहेत ते अपलोड केले जाते. ठीक आहे, 1 ते 2 लेक्चर्स तुम्हाला अपलोड केले जातील. आणि जो
ज्या गोष्टीसाठी 5-5.5 महिने लागायचे त्या गोष्टीचा निम्मा टाइम पिरियड होणार डायरेक्टली. दिवसाला एक लेक्चरच्या ऐवजी 2 लेक्चर तुमच्या समोर आले तर ऑब्व्हियसली शिकवून लवकर होईल. पण एक विद्यार्थी म्हणून आपल्याला ती गोष्ट किती लवकर समजेल, की खरंच समजेल का नाही, ह्या गोष्टीवरती पण प्रश्नचिन्ह आपलं उभा राहणार आहे. त्यामुळे विचार करा, जी गोष्ट 5 ते 6 महिने शिकवली जायला पाहिजे ती गोष्ट 3 महिन्यामध्ये खरंच शिकवून होईल का? तर शिकवून होईल, लक्षात ठेवा. पण याचा फायदा एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला कधीही एवढा होणार नाही, ज्या गोष्टीसाठी ही गोष्ट आपलीची होती प्रायोरिटी. मग अशी जे आपण म्हणलो होतो, जी गोष्ट माझी प्रायोरिटी आहे ती गोष्ट कन्सिडर करता हा प्लॅन कधीही वर्क करत नाही त्याच्यावर. ह्यातनं मग फक्त तुमचा क्लिअर काय होणार आहे, तर तुमचा फक्त आणि फक्त अभ्यासक्रम तुमचा तिथं फक्त तुम्हाला समजला जाईल, की एवढा अभ्यासक्रम आहे ज्याच्या बेसिसवर मला एसएससी जीडी ची एक्झामला सामोरं जायचं आहे. ठीक आहे. मग एवढा अभ्यासक्रमच फक्त तुम्हाला त्यातनं काही शिकायला मिळाला. मग त्याचा तुम्हाला फायदा किती होणार आहे एक्झामला दिसणार, तर शून्य. काहीही तुम्हाला फायदा होणार नाही. तुम्ही एक्झामला जाणार आणि किती तर लक्षात ठेवा, 70 ते 80 स्कोर तुम्ही घेऊन येणार. ठीक आहे. याचा फायदा काय झाला रे, तर काहीच फायदा नाही झाला. कारण आपली प्रायोरिटी काय आहे, तर सिलेक्शनची प्रायोरिटी. सिलेक्शनला जर होत नसेल एवढा टाइम पिरियड मध्ये, तर लक्षात ठेवा ती तुमच्यासाठी कधीही संधी असू शकत नाही. ती फक्त तुमची फसवणूक केली जाणार आहे. ठीक आहे. कारण एक विद्यार्थी म्हणून परत एकदा म्हणतोय की माझी फक्त आणि जी प्रायोरिटी जी आहे ती ह्या सिलेक्शनलाच असली पाहिजे. ठीक आहे. नुसता अभ्यासक्रम शिकण्यामध्ये जर तुम्ही बॅच जॉईन करत असाल तर लक्षात ठेवा, ऑफलाईनला किंवा युट्यूबला फ्री मध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जे आहे ते ह्या पद्धतीचे क्रॅश कोर्स जे आहेत किंवा जे घेतले जातात. मग तुम्ही तिथे शिक्षण घ्या कुठेही किंवा स्वतः करा. आपला अभ्यासक्रम तुम्ही कुठेही शिकू शकता. पण बॅचला पेड करून जर आपली ह्या गोष्टी जर मिळत असतील तर त्याला आपण संधी कधीही म्हणू शकत नाही. ठीक आहे. मग दुसरी एक गोष्ट त्यामुळे ती लक्षात ठेवा, तिथनं पुढे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला टाइम पिरियड किती मिळणार आहे आणि त्यातनं तुम्हाला त्याचा फायदा किती होणार आहे. मग आता दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट ती देखील तुम्हाला क्लिअर असणं किंवा माहित असणं फार गरजेचं आहे. जो की आपण दुसरा जो प्रश्न आहे आपला, तो म्हणजे काय आहे, तर बॅच नक्की सर आता जॉईन लावायची कधी. बरं, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की एक 5 ते 6 महिन्याचा टाइम पिरियड आपल्याला लागतोय. मग जर मला लवकरात लवकर सिलेक्शन व्हायचं असेल, जे म्हटलं तुम्हाला 1 ते 2 वर्षामध्ये सर मला भरती व्हायचं आहे, म्हणजे प्रायोरिटी आपली एकाच वर्षाला असली पाहिजे. चुकून जर काही म्हणतो नाही की वेळ जर खराब असेल माझी, तर मात्र मला दुसरं वर्ष घ्यायचं आहे. ठीक आहे. मग ह्या 1 ते 2 वर्षामध्ये जर मला जे सिलेक्शन आहे ते जर पाहिजे असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमची जी एक्झाम डेट असते, ठीक आहे, त्या एक्झाम डेट पासून कमीत कमी लक्षात ठेवा, जर माग आला तर 1 वर्ष आधी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही अभ्यासाला तुमच्या सुरुवात केली असली पाहिजे. ठीक आहे. किती? 1 वर्ष आधी तुमची एक्झाम डेट कितीही असू दे, ज्या एक्झामला तारखेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जातायचा त्या तारखेच्या आधी 1 वर्षापासून तुम्ही तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मग तुमची एक्झामचं टार्गेट काही असो, पोलीस भरती असू दे किंवा एसएससी जीडी असू दे. ठीक आहे. हा अजून कमी होऊ शकतो, 1 वर्षाच्या ऐवजी म्हणण्यापेक्षा मी 8 महिने देखील म्हणेन. कारण आपल्या क्लासमध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी 8 ते 9 महिन्यामध्ये बॅच जॉईन केले आधी आणि त्यानंतर त्यांनी सिलेक्शन घेतलेलं आहे. असेही विद्यार्थी आहेत. त्यामुळे 1 वर्षापेक्षा तुम्ही 8 महिने देखील म्हणू शकता. 8 ते 1 वर्ष, सॉरी 8 महिने ते 1 वर्ष आधी, एवढ्या आधी तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही फक्त आणि फक्त 3 असेल किंवा 5 महिने आधी जर सुरुवात केली असेल तुमच्या एक परीक्षा किंवा त्या ह्याच्यासाठी अभ्यासासाठी, तर लक्षात ठेवा येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स आहेत, म्हणजे आपले एसएससी जीडी असेल किंवा पोलीस भरती असेल, तर ह्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला यश मिळणं थोडंसं अवघड होतं. त्याचं रिझन एक असते की मग तुम्हाला जास्त एफर्ट्स द्यावे लागतात. जास्त एफर्ट्स म्हणजे कमीत कमी 10 ते 12 तास देखील तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग एवढा अभ्यास जर तुम्ही करत असेल आणि तयारी मात्र तुम्ही 3-5 महिने आधी जर केली असेल तर एक आपली पॉसिबिलिटी पण जनरेट होऊ शकते की माझं सिलेक्शन 100% होईल. पण जर तुम्ही 10 आणि 12 तास जर अभ्यास करत नसेल, तयारी मात्र 3-4 महिने झालेली आहे, तर मात्र स्वतःला आपण त्या एक्झाम मध्ये सिलेक्शन होण्याचे आपले चान्सेस खूप कमी होत जातात. लक्षात ठेवा. कारण इथं तुम्ही 4-4, 5-5 तास जरी अभ्यास केला तर एवढा वेळ आहे माझ्याकडे. पण जर आपल्याकडे वेळच कमी असेल तर मात्र तुम्हाला दिवसाचे तास जास्त वाढवले पाहिजेत. 10 असेल, 12 असेल किंवा 15-15 तास देखील तुम्हाला तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. मग ही एक आयडियल टाइम आहे. लक्षात ठेवा, एवढ्या आधी तुमचा अभ्यास जो आहे तो सुरुवात झाली पाहिजे. आणि हे सगळं परत एकदा रिपीट सांगतोय मी तुम्हाला, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या एकाच गोष्टीसाठी आपण आज चर्चा केलेली आहे, ते म्हणजे कुठलं, तर तुमचं सिलेक्शन.
मग ते पोलीस भरतीमध्ये व्हा किंवा SSC मध्ये व्हा किंवा आणि कुठली जी काही स्पर्धा परीक्षा असेल त्यामध्ये व्हा तुम्ही. पण सगळ्या गोष्टी तुमची फर्स्ट प्रायोरिटी ही जी असणार आहे ती ह्याच गोष्टीसाठी असली पाहिजे. ठीक आहे. मग आता ह्या सर्व गोष्टी ज्या मुद्द्यांवरती आपण आज लेक्चरमध्ये जी चर्चा केलेली आहे, सर्व पॉइंट्स जे आहेत ते तुम्ही पुन्हा एकदा सगळे जे लेक्चर आहे ते परत एकदा बघा आणि तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये किंवा अजून जर काय तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील की आणि अजून जर काय तुम्हाला तुमचं काहीतरी मत मांडायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मताबद्दल किंवा काही ओपिनियन असेल तर तुम्ही ते मांडू शकताय सांग. ठीक आहे. हे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये घेण्याचं एक रिझन असणार आहे ते म्हणजे लाईव्ह लेक्चर मध्ये आपला जो क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये आपल्याला अजिबात कोणत्याही पद्धतीने डिस्टर्बन्स येता कामा नये म्हणून आपण हे जे लेक्चर आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. पण काही प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये जर काही शंका वगैरे येत असतील किंवा इथं देखील तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. अन्यथा आपला जो लाईव्ह क्रॅश कोर्स आहे जो आपला रात्री कंटिन्यू दररोज रात्री 9 वाजता असतोय तिथे देखील तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील ह्या लेक्चर बद्दल तर तुम्ही तिथे देखील मला विचारू शकता. ठीक आहे. मग आता तुम्ही ठरवायचंय सगळं लेक्चर बघून झाल्यानंतर सर्व पॉइंट्स ना रिकन्सिडर करून तुम्ही स्वतः ठरवायचंय ह्या ज्या काही बॅचेस असतात ही आपल्यासाठी एक संधी असणार आहे का ह्यामधून आपली फसवणूक होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आकलन लक्षात ठेवा तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा परत एकदा म्हणतोय लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा ह्या फक्त परीक्षा नाही आहेत आपल्या तर ज्याच्यावरती आपलं संपूर्ण आयुष्य डिपेंड आहे. लक्षात ठेवा ज्याच्यासाठी तुम्ही पैसे पे पण करणार आहात तुमच्या आयुष्याचा महत्वाचा वेळ पण देणार आहात. ह्या दोन गोष्टी ज्यावेळी तुम्ही देतायसा जर परतफेड जर तुम्हाला करायची असेल तर ती एकाच गोष्टीने होऊ शकते ते म्हणजे तुमचं सिलेक्शन. जर सिलेक्शन होत नसेल तर लक्षात ठेवा तुम्ही परत शून्यातच येणार आहे आणि परत शून्यातून तुम्हाला नवीन काहीतरी जग जे आहे ते तुम्हाला तुमचं उभा करावा लागेल. मग जर हे करायचं असेल तर लक्ष ठेवा मग आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासच का केला ह्याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो. त्यामुळे सगळ्या ज्या काही गोष्टी आपण चर्चा केल्या ह्याबद्दल विचार एकदा नक्की करा आणि त्यानुसार तुमचं जे क्षेत्र आहे जो काही क्लास आहे तो तुम्हाला तुमचा जो आहे तो निवडायचा आहे. ठीक आहे. आणि आजचं जे लेक्चर आहे ते तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना खास करून जे नवीन अभ्यासाला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे म्हणजे रिसेंटली 1 महिना असेल 2 महिना असेल किंवा क्लास लावण्याच्या विचारात आहेत अशा सर्व विद्यार्थी मित्रांना सेशनची लिंक जी आहे ती सर्वांनी शेअर नक्की करायचं. आणि आजचं लेक्चर आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. जसं तुम्हाला म्हणलं की तुमच्या काही शंका वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. ठीक आहे. चला तर मग अशा पद्धतीने आजचं जे लेक्चर आहे विशेष लेक्चर आपण इथंच राऊंड अप करू. ठीक आहे. आणि भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. टिल देन कीप स्टडीइंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.